महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेसाठी अर्ज देखील केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील आली असून आता तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे। जर तुम्ही पण आता पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमची प्रतीक्षा देखील संपलेली आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण बघूया कोणती आलेली आहे सरकारच्या माध्यमातून ती अपडेट, जी महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि शेतकऱ्यांना का आनंद झाला, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना का आनंद झाला, संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। उर्वरित पीक विमा मिळणार। आता या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी समोर। आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण उर्वरित जो पीक विमा होता तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम पडू शकते, कारण की आता डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून पीक विमा योजनेला या ठिकाणी वितरणाला सुरुवात देखील करणार असून आता डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला देखील मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे अपडेट बघू काय आलेले आहे। आता जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती या 14 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली असून आता तुम्हाला पण या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये ॲड करण्यात जर आलेलं असेल तर तुम्हाला पण आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते। पण फक्त तुम्हाला हे 3 महत्त्वाचे काम करणं गरजेचे आहे। जर तुमचे हे 3 अटी पूर्ण नसतील तर तुम्हाला पण या ठिकाणी पैसा घेण्यास अडचण किंवा बाधा निर्माण होऊ शकते। मग तुम्हाला पण असं वाटत असेल की आता तुम्हाला पण अडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार तर हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण नक्की करा। आता मी तुमच्या समोर 14 जिल्ह्याची यादी मांडणार। आता या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे पाहायचं काम तुमचं आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे तो तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे हे पाहणं तुमचं काम या ठिकाणी आहे। तर चला तुमच्या समोर मी टाकतो ती यादी कोणत्या आहे ते 14 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पीक विमा देखील मिळणार आहे। आता जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेची उर्वरित रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे चिंता करू नका। जर तुम्हाला पण असं वाटत होतं की पीक विमा योजनेची रक्कम कधी मिळणार, पीक विमा योजनेचा जो उर्वरित हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला कधी मिळणार, जो दुसरा टप्पा आहे पीक विमा योजनेचा तो दुसरा टप्पा कधी मिळणार, तर तुमची आता प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अति आनंदाची बातमी देखील आलेली आहे। आता जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या 14 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। तर चला तुमचा जादा टाइम न घेता आपण ते 14 जिल्हे जाणून घेऊ कोणते आहेत ते महत्त्वाचे 14 जिल्हे। ज्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेची उर्वरित हप्ता देखील मिळणार आहे, म्हणजे तो दुसरा हप्ता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम देखील मिळणार आणि जे उर्वरित बाकीचे शेतकरी राहतील त्यांना 25 ते 30 ते 40 दिवसाची सुद्धा प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। म्हणून जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं नाही तर तुम्हाला 30 ते 40 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। म्हणून काळजीपूर्वक लक्ष देऊन हे 14 जिल्हे नक्की पहा। या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो ते पण तुम्हाला पाहणं गरजेचे असणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं ते नक्की बघा। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 14 महत्त्वाचे जिल्हे बघणार आहोत आणि त्याचपूर्वी आता हे 3 अटी पण सुद्धा बघणार आहोत। ज्या शेतकऱ्यांच्या या अटी पूर्ण असतील त्यांना अडचण निर्माण होणार नाही। त्या 3 अडचणी बघून आपण ते 14 जिल्ह्याची यादी सर्वप्रथम बघणार आहोत। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण त्या 14 जिल्ह्याची यादी बघू। आता त्या 14 जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। आता जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे।
समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे बीड जिल्हा. आता तुम्ही पण बीड जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा बीड जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण शेती करत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमास अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता आनंद होणार कारण की आता या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. समोरचा जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण अतिशय आनंदाची बातमीच या ठिकाणी आलेली आहे. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल आता तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता तुम्ही पण जर पीक विमास अर्ज केलेला असेल तर आता तुमची पण देखील प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुम्हाला पण उर्वरित पीक विमा देखील मिळणार आहे त्यामुळे चिंता काळजी करू नका. तर चला समोरचा जिल्हा बघू. त्यानंतर आपण ते 3 महत्त्वाचे कामसुद्धा बघणार आहोत जे 3 महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे असणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 3 महत्त्वाचे काम बघूच. पण त्यापूर्वी जे उर्वरित राहिलेले आहे जिल्हे ते जिल्हे बघून घेऊ. संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी ठरू शकते कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला अहिल्यादेवी नगर. जर आता तुम्ही अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील आली असून आता तुम्हाला पण उर्वरित पीक विमा पहिल्याच टप्प्यामध्ये देखील मिळणार आहे कारण की आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. फक्त आता तुम्ही पीक विमा भरला पाहिजे. जर तुम्ही पीक विमा भरलेला नव्हता पीक विमा तुम्ही अर्ज केलेला नव्हता तर तुम्हाला कोणताही पीक विमा देखील मिळणार नाही. पीक विमा फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी त्यांनी पीक विमा या ठिकाणी अर्ज केलेला होता. आता जर तुम्ही सोलापूरमध्ये राहून अर्ज केलेला होता पीक विमा तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी ठरू शकते कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये देखील आलेलं आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी पण मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 3 महत्त्वाचे कामे बघून घेऊ. जर तुम्ही हे 3 महत्त्वाचे काम केलेलं नाही तर ते तुम्हाला अनिवार्य असून तुम्हाला ते 3 महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे 3 महत्त्वाचे काम अधुरे असलेले आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे 3 महत्त्वाचे काम करून घ्या. आता या 3 महत्त्वाच्या कामामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं काम असणार आहे तुमची EKYC. आता जर तुम्ही EKYC केलेले नसेल तर लवकरात लवकर EKYC करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण कोणत्याही अडचणीचा सामना कोणत्याही बाधेचा सामना करावा नाही लागणार. आता EKYC जर तुमची अधुरी असेल तर लवकरात लवकर जाऊन EKYC करून घ्या. दुसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करा जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. आता जर तुमचं आधार कार्ड अपडेटच नसेल तर लवकरात लवकर जाऊन आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि तुमच्या खात्याशी लिंक करून घ्या. तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. आता जर तुमची फार्मर ID बनवलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला पण अडचणी बाधी येणार नाही. आता जर तुमची फार्मर ID राहिलेली असेल तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या. आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी जे तुम्हाला 14 जिल्हे सांगितले या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आहे की नाही आहे असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो. तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो. जर खरंच तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही सबस्क्राईब केले तरच तुम्हाला उत्तर देखील मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.